मोठमोठे वैचारिक दिले, वैचारिक धोरा सांभाळणारे विचारवंत दिले. अहो एवढंच नाही, या मराठवाड्याने महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री आता 3 पण आणि 1 उपमुख्यमंत्री आज की राजकीय परंपरा दिली. महत्वाकांक्षा बाळगणारे नेते दिले. प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे साहेब, शंकररावजी चव्हाण, विलासरावजी देशमुख, अशोकराव चव्हाण आणि आता नवोदित पिढी हे सर्व मराठवाड्याच्या विकासासाठी झटत आहेत आणि त्यांनी सुद्धा हे मागासलेपणाचा कलंक दूर काढला पाहिजे. मंडळी, हा मराठवाड्याचा इतिहास मांडत असताना इतिहासाची पाने जर आपण चालली तर आपण असं लक्षात येईल, ज्यावेळेस पेशवाई संपून इंग्रजशाही आली आणि इंग्रज भारतात आल्यानंतर सुद्धा इंग्रजांनी जो विकास केला तो मराठवाड्याला माहित नाहीये. कारण इथं अन्याय देणारी आणि रजाकारांची आणि निजामाची सत्ता होती आणि म्हणून ते लाभ सुद्धा मराठवाड्याला मिळाले नाही. त्यानंतर उशिराने स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासाच्या प्रवाहात आणण्याची सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून हा इतिहास कळला पाहिजे, यासाठीच एवढा फटाफट बीड जिल्हा परळी तालुक्याला मुक्कामी वाका गावाला मराठवाडा मुक्ती गुणगानाला अनंत मुंडे गात पोवाड्याला गात पोवाड्याला निराजी गात पोवाड्याला निराजी गात पोवाड्याला निराजी. नमस्कार मंडळी, धन्यवाद. जोरदार टाळ्या होते का? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डब्बावर थाप तुंतुण्याची शाहीर महाराष्ट्राचा प्राण गातो मराठवाड्याचं गुणगान जी गातो मराठवाड्याचं गुणगान जी. हो द्या जोरदार टाळ्या एकदा. शाहीर अनंत मुंडे व सर्व संचासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं जे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय सर्व क्षेत्राचं खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर आणि खऱ्या अर्थानं मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर या ठिकाणी जो लढा उभारला गेला त्याचं सुंदर वर्णन शाहीर अनंत मुंडे यांनी केलेलं आहे. मी दळवी सरांना विनंती करतो शाहीर अनंत मुंडे व संचाचं या ठिकाणी आपण सत्कार करावा.